ऑफिसच्या बाहेर येथे क्लीन चिट वाटून मिळतील। आणि यानंतर बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भातली एक मोठी अपडेट आहे। बच्चू कडू आणि आंदोलनकर्ते जो सध्याचा आंदोलनाचा परिसर आहे तो मोकळा करतात आणि पोलिसांनी ज्या ठिकाणी आंदोलनाची परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी हे सर्वजण निघालेले आहेत। बच्चू कडू आंदोलनावरती ठाम आहेत, मात्र पोलिसांनी त्यांना विनंती केली होती की एक आंदोलन स्थळ तुम्हाला निश्चित करून दिलं जाईल आणि तिथे बसून तुम्ही तुमचं आंदोलन पुढे सुरू ठेवावं, कारण सर्वत्र आंदोलन झाल्यामुळे आणि वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांवरती चक्काजाम केला गेल्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होऊ लागले। न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय घेतला तुम्ही? हा, करा, त्याची काय क्षमता आहे? न्यायालयाच्या आदेशानंतर हा निर्णय घेतला तुम्ही? हा, त्यांनी अरेस्ट करून घेतो। तर न्यायालयाचा आदेश बच्चू कडूंनी पाळल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम होता आणि जागा रिकामी करण्यास कोर्टानं सांगितलेलं होतं। पोलिसांनी सुद्धा एक आंदोलन स्थळ निश्चित करून दिलेलं आहे, त्यामुळे बच्चू कडू, त्यांचे समर्थक, आंदोलनकर्ते हे सर्वजण नागपूरच्या दिशेनं निघालेले आहेत। जिथे आंदोलकांची सोय केलेली आहे, जिथे आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे तिथे सर्वजण जातील। काही वेळापूर्वी मात्र थोडीशी वेगळी भूमिका या आंदोलनकर्त्यांची बच्चू कडूंची पाहायला मिळत होती। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चू कडू गेल्या जवळपास 30 तासांपासून हे आंदोलन करतात। सरकारच्या बाजूने चर्चेसाठी आशिष जयस्वाल येतील अशी माहिती देण्यात येते। पंकज भोयर सुद्धा निघालेले आहेत। प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्याला अधिक माहिती देतील। रजत, आंदोलन स्थळ म्हणजे आत्ताचं आंदोलन स्थळ सोडून जिथे परवानगी दिली आहे तिथे बच्चू कडू रवाना होत असल्याची माहिती आहे, काय घडतंय सध्या? निश्चितच ज्ञानदा, बच्चू कडू आणि त्यांच्या सोबतचे जे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने जे आहेत ते आता नागपूर शहराच्या दिशेने निघाले, मात्र त्याचा उद्दिष्ट पोलिसांसमोर जाऊन स्वतःला अटक करून घेणं आहे। बच्चू कडू आणि सर्व नेत्यांनी जे आंदोलनाचं नेतृत्व करत होते अशी भूमिका मांडली होती की आम्ही कोर्टाचा अवमान करणार नाही, मात्र ज्या पद्धतीने कोर्टाचा निकाल आलेला आहे तो कुठेतरी शेतकऱ्यांच्या हिताला धरून नाहीये, त्यामुळे आम्ही स्वतःला अटक करून घेऊ आणि अटक करून घेण्याच्या अनुषंगाने हे सर्व लोक जे आहेत ते आता निघालेले आहेत। मात्र ज्या गाड्या ज्या आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या होत्या, ट्रॅक्टर्स लावण्यात आलेल्या होत्या, ते ट्रॅक्टर्स आणि गाड्या अजून हटवल्या नाहीये, त्यामुळे कार्यकर्ते उठून पोलिसांच्या दिशेने स्वतःला अटक करून घेण्यासाठी जात आहे। मात्र महामार्ग सध्या मोकळा करण्यात आलेला नाही आणि बच्चू कडू यांनी तिथून उठताना आपल्या कार्यकर्त्यांना निर्देश दिले की फ्लायओव्हरच्या वरती जे लोक आहेत त्यांनी तिथून हटू नये, त्यामुळे अजूनही महामार्ग मोकळा करण्याची भूमिका जी आहे ती बच्चू कडू आणि त्यांच्या सहकारी आंदोलकांकडून घेण्यात आलेली नाही, मात्र आपल्या जागेतून उठायचं आणि पोलिसांकडे जाऊन स्वतःला अटक करून घ्यायचा। सरकारचे प्रतिनिधी, अरे आम्ही शरणवाले चाललोय आणि तुम्ही म्हणता आक्रमक होत आहे। मीडिया सरकारचे प्रतिनिधी 4 वाजता येणार होते, अद्यापही त्याने सगळं शिजवलं ना कट। 6 वाजता न्यायालयाचा आदेश, 11 वाजता अटक, म्हणजे झोपीत पाला लावायचा शेतकऱ्याचा चुना। सरकारला संधी मिळणार नाही का? तुम्ही जर अटक करून दिली सरकारला चर्चा कशी होईल? तुम्ही जर अटक करून घेतली तर चर्चा कशी होईल? काय चर्चा होणार आहे? आला की तो 2 मंत्री बोलल्यावर आले, ते आले का ते 2 मंत्री बोलल्यावर? हे सगळं कटकारस्थान होतं देवेंद्र फडणवीसचं, यांनी न्यायालय विकत घेतलेले आहे। तुम्हाला जर अटक झाली तर सरकारला आंदोलन दडपण्याची संधी मिळणार नाही का? असं कसं मिळणार आहे? असं कसं मिळणार आहे? आम्ही सगळेच अटक होणार आहे। आता पुऱ्या महाराष्ट्रात जेलभरो होईल, उद्या महाराष्ट्रात जेलभरो होणार आहे, पुऱ्या महाराष्ट्रात, पुऱ्या महाराष्ट्रात जेलभरो होईल, पूर्ण महाराष्ट्रात जेलभरो करू आम्ही। तुम्ही लोकशाहीचा गळा घोटलेला आहे देवेंद्रजी। बरोबर तुम्ही सांगितलं 4 वाजता तुमचे 2 मंत्री येणार होते, ते 2 मंत्री बरोबर आले नाही, थांबून ठेवलं आंदोलन आणि व्यवस्थित तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। तुमच्या इशाऱ्यावर न्यायालय बरोबर 6 वाजता रिझल्ट येतं, जसा नवनीत राणाचा रिझल्ट 11 वाजता ना अर्ज भरायच्या अगोदर,
आणि पहिलेच बावनकुळेनं सांगितलं होतं का नवनीत राणाचा रिझल्ट तिच्या नवनीत राणाच्या बाजूने लागल. हे सगळी बनवाबनवी सुरू आहे देशामध्ये. अटक त्याच्या बापाला करावं लागेल. बच्चू कडू जी कहाँ जा रहे हैं आप लोग? हम अटक होने जा रहे हैं. क्या सरकार के तरफ से कुछ आया आदेश? कोई आदेश की स्वाभाविक प्रवाह नहीं. हम महाराष्ट्र भर जेल भर करेंगे. हम महाराष्ट्र भर जेल भर करेंगे. जो कोर्ट का आदेश है क्या उसका पालन करेंगे? कोर्ट का आदेश का पालन ही तो कर रहे हैं ना. हम जेल भरो कर रहे हैं ना. तर बच्चू कडू स्वतःला अटक करून घेण्यासाठी नागपूरच्या दिशेनं रवाना होत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा गळा आवळलाय अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. न्यायालय सुद्धा या सरकारनं विकत घेतल्याची टीका बच्चू कडू करतायत. सरकारचे मंत्री भेटायला येणार होते पण त्या मंत्र्यांचा अजूनही पत्ता नाही असं म्हणत सरकारच्या भूमिकेवरती बच्चू कडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तर राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यावरती खरं तर जबाबदारी आहे बच्चू कडूंशी संवाद साधण्याची. त्यांनी काय प्रतिक्रिया आता दिली या क्षणी आपण बघूया.